आणि ही शेपूची भाजी बघू शकताय, इतकी मस्त झाली आहे. आणि शिजवून झाल्यानंतर एकदा पूर्ण हलवून घेतले. हॅलो नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवी सुरुवात. आज खरंच मी खूप खुश आहे. खूप दिवसांनी गिरगाव चौपाटीला जायचा प्लॅन केलाय आणि आता संध्याकाळचे 7:30 झालेत. मी आवरून वगैरे बसले, मस्त विरूचं सुद्धा आवरून झाले. आणि हा जो काही नवीन शॉर्ट ड्रेस आहे तो घातलाय. एकदम असं मस्त वाटतं नवीन ड्रेस घातल्यावर. आता सगळं आवरून झालंय, फक्त त्यांच्या फोनची वाट बघतोय आम्ही दोघं. आमच्याच बिल्डिंग मधील विरूचा एक फ्रेंड 4 दिवसापूर्वी गिरगाव चौपाटीला गेला होता, तर तेव्हापासून विरूचं एकच लागले की मला गिरगाव चौपाटीला जायचंय, त्या रेतीमध्ये खेळायचंय. आणि मागच्या वेळी विरूने किती एन्जॉयमेंट केली असेल तुम्ही बघितलंच असेल. खूप छान खेळत होतो तिथे, त्यामुळे आज जायचा प्लॅन केलाय. खूप दिवस एक पेंडिंग काम होतं, ते आज दिवसभरात करून घेतलं. हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते मला पूर्ण आज साहित्य काढून साफ करायचं होतं. हा वरचा त्यांचा कप्पा आहे, हा विरूचा आहे. विरूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्सपायरी डेट मेडिसिन झाल्या होत्या त्या टाकून दिल्या. आणि माझ्या कप्प्यात पण सकाळच्या गडबडीत कसं हे साहित्य ते साहित्य असं मिक्स व्हायचं, त्यामुळे असं वेगळं करून ठेवलंय. आणि या साईडला असं बेसिकच ठेवलं, जास्त असं सामान नाही. आणि पूर्ण साफसफाई करून पुसून घेतलं. मी आणि विरू आता त्यांच्या फोनची वाट बघतोय. फोन आल्यानंतर लगेच बाहेर पडेल. आणि विरू मगापासून बाहेर खेळत होता, तर त्याला मी बोलते किती वेळ ये घरात, तर तो बाहेरच खेळतोय सातू सोबत. विरू, आज तुमच्या स्कूलमध्ये एक छान ऍक्टिव्हिटी घेतली ना? खरंच ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत विरूची स्कूल इतकी मस्त आहे ना. दरवेळी त्यांचं असं काहीतरी वेगवेगळं असतं. आज त्यांच्या स्कूलमध्ये हेल्दी फूड आणि जंक फूड यावर एक ऍक्टिव्हिटी होती. काय होतं हेल्दी फूड मध्ये पिल्लू? हेल्दी फूड मध्ये ऍपल, व्हेजिटेबल, एग्स. हा, आणि जंक फूड मध्ये काय होतं? ते कधी टुच्चू करतात, नंतर करतात. हेल्दी फूड व जंक फूड अशी ऍक्टिव्हिटी होती. आणि यावेळी मेन म्हणजे आम्हाला पॅरेंट्स लोकांना काहीच घरातून पाठवून द्यायचं नाही असं सांगितलं होतं. सगळं काही साहित्य होतं ते स्कूलमध्ये टीचरांनी स्वतः आणलं होतं. आणि जंक फूडमध्ये सुद्धा जे काही बिस्किट, कोको कोला किंवा चिप्स असतात ते सगळं टीचरांनी आणलेलं. आणि व्हेजिटेबलमध्ये पण इतकी व्हरायटी आणलेली मुलांना दाखवायला. आणि सगळ्या मुलांकडून प्रॉमिस सुद्धा घेतलं की जंक फूड खायचं नाही, फक्त हेल्दी फूड खायचं, घरचं खायचं. मम्मा मी मी बाहेरचं नाही ना खाणार. आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटी घेतात ह्याचा खरंच मुलांच्यावर फरक पडतो. म्हणजे 2 महिन्यापूर्वी दिवाळीच्या सुट्टी आधी विरूच्या स्कूलमध्ये मोबाईल ऍक्टिव्हिटी घेतली होती. आणि त्या ऍक्टिव्हिटीचा मुलांवर इतका फरक पडलाय. विरू अजिबात मोबाईल नाही बघत आणि मी हे खूप प्राऊड फील करते या ऍक्टिव्हिटीचा. आणि मोस्ट ऑफ स्कूलमधल्या सुद्धा सगळ्या पेरेंट्सने टीचरांना सांगितलं की आमची मुले आता मोबाईल नाहीत बघत. विरू नाही ना बघत मोबाईल. काय होतं मोबाईल बघितल्या? हा ना. आणि जरी आपण स्वतः मोबाईल लावून दिला तरी तो नाही बघत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता दोघं असंच थोडासा त्यांच्या फोनची वाट बघतो, तोपर्यंत विरूचं खेळणं चालूच आहे. आज जेवणाला सुट्टी. मगाशी आवरल्यापासून निवांत बसले होते, थोडा टीव्ही बघितला. आणि आता 8 वाजले तर त्यांचा अचानक फोन आला की जायचं होणार नाही शक्य, अजून मी ऑफिसमध्येच आहे, लेट होईल. त्यामुळे आता पुन्हा घरातल्या जेवणाचा प्लॅन केलाय. आणि काल येताना ते हे जे कोकोनट मावा केक घेऊन आले. आणि खरंच हा केक इतका मस्त आहे ना, अयंगर बेकरीचा आहे. आणि फ्लेवर तर त्याचा इतका मस्त आहे असा. आणि यामध्ये भरपूर चेरीचा सुद्धा वापर केलाय. एकदम असं ग्रीन चेरी वापरले भरपूर. आणि तो जेव्हा आपण तोंडात टाकतो तेव्हा विरघळताना पूर्ण असं ते नारळाची वडी खाल्ल्यासारखं होतं आपल्याला. आणि जे गोडाचं प्रमाण आहे ते एकदम बेस्ट आहे. आणि खरंच अयंगरचे जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळेच खूप छान आहेत. आणि आता 8 वाजले तर जेवणाचा प्लॅन एकदम असं बेसिक ठेवलंय. आणि ते बोलले की येताना काहीतरी असं वेगळं खायला घेऊन येतो स्पेशल असं. तर आता बघू कितीला येतील, तोपर्यंत आता सगळं जेवण करून घेते. दुपारी मला असाच थोडा टाइम भेटला होता तेव्हा ही शेपूची भाजी मी पूर्ण नीट करून घेतली होती, त्यामुळे आता गडबडीत करू शकते मी. त्यासाठी थोडंसं आधी तेल कढवून घेतले. यामध्ये एकदम अशी बारीक चिरले ही हिरवी मिरची 2 घेतले.
हा लसूण पण ठेचून घेतलाय. जेवढा जास्त लसूण घालेल भाजीला तेवढी चव येते, त्यामुळे लसूण भरपूर घेतलाय मी. मिरच्यानी लसूण चांगला असा खमंग भाजलाय. त्यामध्ये ही चिरलेली बारीक शेपू टाकून घेतोय. आणि कोणतीही भाजी किंवा कोथिंबीर असेल तर मी असं त्याचं जास्त देठ नाही टाकत. जेवढा त्याचा वापर करता येईल तेवढा मी भाजीमध्ये वापर करतोय, कारण देठामध्ये पण खूप चांगले असे पौष्टिक घटक असतात. आज शेपूचे सुद्धा मी असं पूर्ण देठ घेतलाय. भाजी एकदम अशी नाजूक होती पोळी. हिरवी मिरची आणि लसूणमध्ये ही भाजी घातल्यानंतर थोडीशी परतून घेतली आणि पूर्ण कमी झाली भाजी. आता थोडंसं मीठ घालते चवीनुसार. सध्या मिठाचा वापर कमीच आहे, त्यामुळे एकदम कमी घातलंय. आता हे सगळं मीठ हलवून घेते. आणि हिवाळ्यात कशा आपल्याला भरपूर भाज्या भेटतात, तर ज्या त्या सीझनला भाज्या खाल्ल्याच पाहिजे. त्यामुळे आता जेव्हा संध्याकाळची भाकरी असते तेव्हा मी एक टाइम भाजी बनवतोय. मगापेक्षा आणि पुन्हा आता कमी झाली आहे. ही तुरीची डाळ मी मगाशी भिजवत ठेवली होती आणि आता एकदम अशी मऊ झाली आहे. पण हे जे भिजवलेलं पाणी आहे ते वापरणार नाही मी. आणि असं थोडंसं भाजी साईडला करून मधल्या भागात ही डाळ घालते. हे जी डाळ भिजवलेलं पाणी असतं ते कधीच नाही वापरायचं, त्यामुळे फक्त अशी डाळ घेतली. आणि आता ही जी डाळ आहे ती भाजीनं अशी कवर करते पूर्ण, म्हणजे आतल्यात वाफवून येते चांगली. दरवेळी सगळ्या भाज्यांना मी अशीच आयडिया करते, म्हणजे जास्त पाण्याचा सुद्धा वापर होत नाही. डाळ आणि हे जे काही भाजीचे देठ आहेत ते थोडंसं वाफलून येण्यासाठी थोडंसंच पाणी एकदम शिपडतोय. आणि सगळ्यात माझ्या आवडीची एक गोष्ट म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट. तो असा एकदम मोठा असा केला, असा पूर्ण बारीक नाही केला, कारण हे शेंगदाणे जे आपल्याला भाजी खाताना चावा येतं ते एकदम चव मस्त येते. आता असं ते 2 ते 3 मिनिट शिजवून घेते. आणि या पद्धतीने भाजी केली तरी इतकी चव येते मस्त भाजीला. आज जायला भेटलं नसलं तरी येताना ते स्पेशल खाऊ घेऊन आले आणि सोबत मॅच सुद्धा चालू आहे. सगळं लक्ष मॅच करायचं आहे. ह्याच्यामध्ये ऑनियन पुदिना 2 आहेत पार्सल. आणि यामध्ये चिकन तंदुरी एकदम असं यम्मी यम्मी गरम गरम. वाव. आणि याच्यामध्ये कबाब. वाव, चिकन सीख कबाब माझ्या आवडीचे, इतके टेस्टी लागतात हे. वाव. आणि त्यासोबत ही सेपरेट अशी चटणी दिली आहे तिखट, आणि सोबत पाव आहेत. आता तिघेजण मस्तपैकी मॅच बघत खाऊन घेतो. हा, तू आज हातान करणार की मी चारायचं? कसं खायचं? हा चालेल, आता खाऊन घेतो. विरू मस्त अलीकडे एवढं भारी खेळतोय ना. आम्ही दोघं मॅच बघत असताना त्याचं असं काहीतरी घर बनवणं चालू आहे. काय विरू? कसं बनवायचं दाखवतो. हा दाखवा. आणि विरू कुठे लपून बसणार? घरामध्ये. हा दाखव. दररोज आता त्याचं हे खेळणं चालू आहे. 2 ते 3 टॉवेल घ्यायचे, खुर्चीवर पूर्ण झाकून ठेवायचे आणि आता इथं जाऊन बसायचं आणि बोलतोय की माझं छोटं घर आहे. मोठं आहे. आणि आमचं आहे ते हा. आवरा दाखवा पटकन. वेळ लागला भरपूर. पाहुणं आवरा. काय काय पडलं? आज बाबाने आणलेला बाऊ कसं लागला विरू तुला? खाल्ला तू? हा दाखवा. हा, आता कुठे जाणार? हा जावा. आता आज चाललाय विरू. लय वेळ लावला पिल्लू. ओके जावा जावा. आता बाबा बाहेर चालले, त्याचं लक्ष आहे बाबांकडे. बाबांना बाहेर पाठवायचं नाही.
पूर्ण जेवण करून झालंय आणि ही शेपूची भाजी बघू शकताय, इतकी मस्त झाली आहे. आणि शिजवून झाल्यानंतर एकदा पूर्ण हलवून घेतले. जेव्हा तुम्ही जास्त डाळीचा आणि शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करताय तेव्हा ते असे ढेकर नाहीत येत. ही एक आयडिया आहे ढेकर येऊ नये यासाठी. भाजी तयार. इकडं एक्स्ट्रा प्रोटीनसाठी हे कुळीथचं सूप बनवले आणि एकदम पटकन होतं, काय वेळ नाही लागत. आणि खरंच ह्याचे थंडीच्या दिवसात खूप चांगले फायदे आहेत, त्यासाठी हे बनवले. आणि इकडे भात आणि यामध्ये गरम गरम भाकरी. आणि भाकरीची साईज बघू शकताय किती मोठी आहे. भाकरी किंवा चपाती ठेवण्यासाठी ही जी काही जाळी आहे त्याच्या बाहेर आले भाकरी आणि एकदम अशी पूर्ण टम फुगली होती. आता पूर्ण जेवण झाले, जेवून घेतो. सगळं जेवण वाढून घेतलंय ताटात. आता मॅच बघत जेवतोय आम्ही तिघेजण. आताच आमच्या तिघांचं पण जेवण झालं आणि मगाशीच त्यांनी चिकन तंदूर व कबाब आणल्यामुळे थोडासा जेवणाला फरक पडलाय. भाजी सुद्धा भरपूर शिल्लक राहिली आहे, पण खरंच आजची भाजी इतकी मस्त झाली होती. आणि आता जेवून अर्धा पाऊण तास झालं पण एक सुद्धा ढेकर नाही आला अजून. त्यासोबत हे जे कुळीथ सूप होतं ते सुद्धा थोडं शिल्लक राहिले. भात भाकरी सुद्धा आहे शिल्लक. आणि आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवते, कारण इथं मुंबईमध्ये या वातावरणात जरी थंडी असली तरी बाहेर काहीच नाही राहत. आतल्यात खूप उष्णता आहे. आणि आताच गावाकडे फोन झाला तर बोलतात एवढी कडाक्याची थंडी आहे. आणि इकडे तर आमचे फॅन चालू आहेत कंटिन्यू. खरंच या मुंबईमध्ये कधी थंडी पडेल असं झाले, कंटिन्यू उष्णताच आहे. किंवा जेवण बनवताना पण घाम येत असतो. त्याच्यामुळे मुंबईकरांना या उष्णतेची एवढी सवय आहे. थंडी लवकरात लवकर येऊ दे इकडे थोडीशी. भांडी वगैरे घासून झालेत. इकडं शेगडी व गॅस कट्टा पण पूर्ण धुवून साफ करून घेतलाय. आणि इकडे आता कंटिन्यू माझं काहीतरी कडधान्य भिजवणं चालूच आहे अलीकडे. आणि ते खरंच मला खूप आवडायलंय जरा. इकडं हरभरा भिजत घातल्यात आणि इकडं मटकी आहे. आता उद्या मस्तपैकी याला मोड येतील. आज जेवताना पूर्ण लक्ष त्या मॅच कडेच होतं आणि आजची बॉलिंग इतकी मस्त झाली ना. आणि आज मॅच जिंकले, पूर्ण मॅच बघितली आणि हार्दिक पांड्याने आज बॅटिंग बॉलिंग दोन्ही मस्त केले. खरंच खूप खुश आहे. आणि इंडियाची टीम अलीकडे इतकी स्ट्रॉंग झाले ना, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, प्रत्येक गोष्टी टॉपला आहे आपली इंडियाची टीम. खरंच प्राऊड फील आहे खूप. झाली मॅच जिंकली. खूप छान वाटलं आज, खूप एन्जॉय होता चांगला. ऍक्च्युली मॅच इंडियाने 101 रन जिंकलेली आहे. मॅन खूप एन्जॉय केलेला आहे. मग आता बायकोला पार्टी दिलेली आहे ऑलरेडी. बायकोला चिकन तंदूर आणलं होतं मस्त की. खरंच इतकं मस्त होतं ना. आणि बायकोची प्रत्येक हाऊस किंवा प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा नवरा भेटाय खरंच नशीब लागतं. आणि मला तो भेटलाय. आणि आज भाजी कशी झाली होती? एक नंबर. बारकीहून भरपूर भाजी खाऊ घातली मला आज. शेपूची भाजी असेल तर दरवेळी बोलतात ते ढेकर येतो, परंतु आजची भाजी खाऊन आता 2 तास होत आले, एक सुद्धा ढेकर नाही. खरंच मस्त झाली होती. ढेकर येऊ नये म्हणून काय आयडिया केली हे सुद्धा मी शेअर केले व्हिडिओमध्ये. तशी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आता जायचं का बाहेर? जेवण लोड झालंय. शतपावली करायला जायचं. आता मॅच पण संपले. मी विरू आणि ते आता शतपावली करायला जातोय. शतपावली करायला जात असताना विरूचा हा फ्रेंड शौर्य तो सुद्धा आमच्या मागे लागला. त्यामुळे आम्ही त्याला सुद्धा घेऊन गेलो आणि ते दोघं इतकी मजा करत होते सायकल फिरवताना. खूप हसलो आम्ही दोघे शतपावली करत होतो तेव्हा विरू व शौर्य सायकल फिरवत होते. आणि आज दोघांनी इतके जोक केलेत ना, खूप हसलो. असं एकदम असं फ्रेश वाटतंय. मी घरी आले तरी विरू अजून खाली सायकल फिरवतोय. त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे आहेत. आणि रात्रीचे 11 वाजलेत. पिऊचा आवाज. उद्या सगळ्यात मोठं सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे मला, त्यामुळे मी इतकी खुश आहे. आणि उद्या कधी येईन असं झालंय मला. ते काय सरप्राईज गिफ्ट असेल ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खरंच मी खूप खुश आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.